संत मार्गी चालती त्यांची लाखो जमाती त्यांची लाखो जमाती त्यांची लाखो पंढरीनाथ पाटील यांनी सुरुवात करायची पहिल्या Thank you.
संत मार्गी चालते त्यांची लाघो मजमाती काय करावे साधने काय एक नव्हे तिने शेष घेईन उच्चिष्ट धाय धनीवरी पोट काय करावे साधने काय एक नव्हे तिने तुका म्हणे संताबाई तुका म्हणे संताबाई जीव ठेविला निश्चयी काय करावे साधने काय एक नव्हे तिने संत मार्गी चालते त्यांची लाखो मजमाती काय करावी साधने काय एक नव्हे तिने पांडुरंग दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार भावाची सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण वैस कळी त्यांच्या निकरण त्यांची दुसरे चरण श्री गुरुजी नमस्कार आता मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत समचरण सरोजम सांद्रलेला बुधामम जगरण हित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैवला सोनठळम चिंतयामी नवोधारे Oh
उदारा सुपंदिव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावई पावनी अध्यत्रे जननी दिवांचे संत मार्गी चालते संत मार्गी चालते त्यांचे लाखो मजमाती काय करावे साधने काय एक नवी तेने प्रस्तुत प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता घेतलेला अभंग देहोचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे विश्वसंत विश्ववन्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा उत्कृष्ट असा अतिशय महत्वाचा 4 चरणाचा अभंग असून जगद्गुरु श्री तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून परमार्थ क्षेत्रामधील साधकाला योग्य साधन वापरून इच्छित साध्यापर्यंत निवड पोहोचवणारा अभंग आहे. विठाला जगद्गुरु श्री तुकोबारा या अभंगामध्ये परमार्थ क्षेत्रामध्ये साधकाला योग्य साधन वापरून इच्छित साध्यापर्यंत निवड पोहोचवणारा अभंग आहे. पण कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. आपल्या या अखंड हरिनाम सप्ताह पनवेल पूर्व परिसर आणि त्यामध्ये असलेले आपले 160 सभासद ना अध्यक्ष ना उपाध्यक्ष ना सेक्रेटरी ना खजिनदार म्हणजे टंगड्या वडावडी अजिबातच नाही. इवलेशे रोप लावी येलेद्वारे मला महाराजांनी सांगितलं हे पहिलंच वर्ष आहे. पण तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो चंद्र सूर्य अस्तित्वात जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमचा हा अखंड हरिनाम सप्ताह निर्विघ्नपणे पार पडल्याशिवाय राहणार नाही. आजच जाणार नाही करून ठेवा. विठाला विठाला अखंड हरिनाम सप्ताह पनवेल पूर्व परिसर वर्ष पहिलं बरोबर आहे ना. वर्ष पहिलं ना अध्यक्ष ना उपाध्यक्ष ना नफा ना तोटा. आपण तर तुमच्या कीर्तनावर इतकं फिदा झालो महाराज. 2-3 ठिकाणी चुकलो पण इथं आल्यानंतर मला असं वाटलं आम्हाला महाराज ते पाटील महाराज न्यायला गर्दी संपली. कारण खरं बोलायला महाराजाच्या गादीवर मी उभा आहे. त्यांची वॅगनर पुढं मी मागं पुढं वॅगनर मी पाठी मागं. मला नेमकं चाललेच कुठे घेऊन गो आम्हाला म्हणलं आता नक्की जंगल में दंगल. इथं आल्यानंतर जंगल में दंगल नाही महाराज. मी महाराष्ट्र कर्नाटक गुजरात राजस्थान अनेक राज्यांमध्ये पेपरे फिरलो महाराज. पण असा ऐतिहासिक सोहळा माझ्या जिंदगीत मी कधीच त्यातल्या त्या दुग्ध शर्करा योग आतापर्यंत ज्ञानोबरायांनी भिंत चालवली. आपण फक्त ते चांगदेव ज्ञानोबरायांच्या काळामध्ये भिंतीवर बसून आले होते आणि ते वाघावर बसून आले होते आणि ज्ञानोबराय भिंतीवर बसून गेले होते. पण माझा इतका मोठा अधिकार नाही. तुम्ही मला भिंतीवर बसून इथपर्यंत आणलं. तुम्ही सगळे माझ्यापेक्षा श्रेष्ठ ज्ञानानं काही वारकरी माझ्या समोर बसलेले आहेत. त्यांचं परमार्थिक जितकं वय आहे तितकं माझं आयुष्याचं सुद्धा वय नाही. मी इतका मोठा अधिकारी नाही. मी तुमच्यासारखा सर्वसामान्य माणूस आहे. व्हावे लहान होणी लहान. आणि त्यातल्या त्या दुग्ध शर्करा योग म्हणजे तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवराय कीर्तनाला आले. तर माझ्या जन्मोजन्मीचं पुण्य छत्रपती माझ्या कीर्तनात येऊन बसले. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा दुसरा एक परिहार द्यायचा आहे. आपल्या कीर्तनाला 9:15 वाजलेले आहे. 9:30ची नियोजित वेळ आहे.
बहुतेक वेळा बघितलं असेल, काहींनी टीव्हीवर बघितलं असेल, काहींनी युट्यूबवर बघितलं असेल, पण प्रत्यक्ष संबंध तुमचा आणि माझा पहिल्यांदाच, बरोबर? म्हणजे तुमच्या स्वभावाची जाणीव मला नाही आणि माझ्या स्वभावाची जाणीव तुम्हाला नाही, पण तुमच्या स्वभावाची जाणीव मला करून घ्यायची नाही आणि माझ्या स्वभावाला तुम्हाला अजिबात घाबरण्याची गरज नाही. मी इतर कीर्तनकारासारखा फुगीर कीर्तनकार नाही. मी अतिशय सर्वसाधारण वारकरी परंपरेतला माणूस आहे. मी तुम्हाला टेन्शन अजिबात देणार नाही. फक्त काही सूचना आहेत तेवढ्या फक्त 10:30 वाजेपर्यंत पाळायच्या. आज अखंड हरिनाम या त्रिदिनी महोत्सवाचा हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प गोपण्याकरता मी तुमच्या समोर उभा आहे आणि त्या कीर्तन रूपी पुष्पाचा आस्वाद घेण्याकरता तुम्ही माझ्या समोर बसलेले. मग 10:30 वाजेपर्यंत कीर्तन चालणार, पण कीर्तन संपेपर्यंत मध्येच कोणी उठायचं नाही, शेजारच्याला कोणी उठू द्यायचं. सगळे बोला, सगळे सगळे मध्ये कोणी उठायचं नाही, शेजारच्याला उठू द्यायचं. कीर्तन संपेपर्यंत तुम्ही बडबड करायची नाही, शेजारच्याला करू द्यायची. कीर्तन संपेपर्यंत तुम्ही डुकल्या घ्यायच्या नाही, शेजारच्याला घेऊ द्यायच्या. कीर्तन संपेपर्यंत तुम्ही चुलीवर करायचं नाही, शेजारच्याला त्याला चहाचं पातेलं टेकू द्यायचं. कीर्तन संपेपर्यंत ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्या वेळेला तुम्ही भजन करायचं, शेजारच्याला करू द्यायचं. तुम्हाला अजिबात टेन्शन देणार नाही, तुम्ही सुद्धा मला टेन्शन द्यायचं नाही. मी तुम्हाला अजिबात बोलणार नाही. फक्त कीर्तन संपेपर्यंत तुम्ही जागे राहा. आणि इतर कीर्तनकार बोलतात, मी बोलत नाही. तुम्ही मध्येच उठले तरी बोलणार नाही, तुम्ही तिथं झोपले तरी बोलणार नाही. पण फक्त एक काम करा, तुम्हाला झोपायचं तर बिनधास्त झोपा. फक्त शेजारच्याला टेन्शन देऊ नका. शेजारच्याला टेन्शन म्हणजे कसं माहिती का? फक्त झोपायचं तिथं झोपा, नसन तिथं जागा होतं इथं येऊन पडा. इथं भरपूर जागा आहे. कीर्तन संपल्यानंतर उठवण्याची जबाबदारी माझी. शेजारच्याला टेन्शन देऊ नका. टेन्शन म्हणजे कोणतं? फक्त घोरू नका. आमच्या दिंडीमध्ये माझंच कीर्तन होतं आणि चालू चालू माणसं थकले, थकणारच ना, वारकरी थकले. पण थकल्यानंतर माझंच कीर्तन क्षेत्राच्या ठिकाणी आणि दोन म्हातारे बसले, ते झोपले तर झोपलेच, घोरायला लागले. झोपलेला झोपलेच, बरं साधे सुधे नाही ना. झोपले कोण माहिती का? एक अध्यक्ष, दुसरा उपाध्यक्ष. घोरणं म्हणजे आता कीर्तनात सांगू का? उपाध्यक्ष त्यांना आता काय बोलणार आपण? पडू दे तसंच. फक्त तुम्ही झोपा, पण शेजारच्याला टेन्शन देऊ नका. विठाला विठाला विठाला. मग अभंग जगद्गुरुश्री तुकोबरायांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे. जगद्गुरुश्री तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून परमार्थ क्षेत्रामध्ये साधकाला योग्य साधनाचा अवलंब करून इच्छित साध्यापर्यंत नेऊन पोहोचवणारा अभंग आहे. पण दुग्ध शर्करा योग असा आहे. आता परवा जगद्गुरुश्री तुकोबरायांचा बीजोत्सव झाला, तुकोबरायांची बीज झाली आणि आज कोणता उत्सव आहे? नाथ षष्ठी, म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे. विठाला विठाला विठाला. खरं मी अभंग हा आज घेणारच नव्हतो, पण इथं आल्यानंतर महाराजांनी सांगितलं, महाराज अशी परिस्थिती आहे, तशी परिस्थिती आहे, म्हणून नको न जाणू बुवा. तुम्ही पहिलेच कीर्तन माझं घेतलं, मी पहिलेच कीर्तन करतोय. मी खरा वासुदेव घेणार होतो नाथ बाबांचा, पण म्हणलो नका, त्याचा प्रयोग करण्यात काही अर्थ नाही. विठाला विठाला विठाला. मग जगद्गुरुश्री तुकोबराय म्हणताय, संत मार्गी चालती त्यांची जीवन चरित्रामध्ये तुकोबरायांच्या 3 भूमिका स्पष्ट होतात. जगद्गुरुश्री तुकोबरायांच्या जीवन चरित्रामध्ये तुकोबरायांच्या 3 भूमिका स्पष्ट होतात. तुकोबराय 3 भूमिकेवर आरूढ झालेले होते या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर. कसे? संसारी तुकोबराय, साधक तुकोबराय आणि सिद्ध तुकोबराय. तुम्हाला भाषा कळते ना? नक्की चालून देऊ ना? कारण भाषेचं कसं माहिती का? पंचक्रोशी बदलली की भाषा बदलते. कारण तुमचा नाईलाज आहे आणि माझाही नाईलाज आहे. कुछ तुम जाने आणि कुछ हम जाने. विठाला विठाला विठाला.
संसारी तुकोबर आहे, साधक तुकोबर आहे आणि सिद्ध तुकोबर आहे. मग सेवेकरता घेतलेला अभंग हा जगद्गुरु श्री तुकोबरायांचा साधक दशेतला आहे. संसारी तुकोबर आहे. तुकोबर आहे काय करायचे? विठ्ठल विठ्ठल पांडुरंग 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 तुकोबर आहे भजन करायचे आणि ध्रुपदाचं काम करायचे. ध्रुपद म्हणजे काय? फडामध्ये ध्रुपदे कोणाला म्हणतात? टाळकऱ्यांना. ते काम तुकोबराय करायचे. मग हळूहळू हळू साधक दशेमध्ये आले. रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग भंडारा रामचंद्र इथं जाऊन तुकोबराय साधना करायला लागले. साधना करायला लागल्यानंतर जगद्गुरु श्री तुकोबराय साधक अवस्थेमध्ये आले. साधक अवस्थेवर तुकोबराय आरूढ झाले आणि साधक अवस्थेतला हा अभंग आहे. त्याच्यानंतरची भूमिका तुकोबरायांची सिद्ध तुकोबराय. सिद्ध तुकोबराय म्हणजे काय? ओम नमो तत्सदिती निरंजनी आम्ही बांधिले घर, हे अभंग जगद्गुरु श्री तुकोबरायांचे जे आहेत ते सिद्ध अवस्थेवर आरूढ झाल्यानंतरचे अभंग आहेत. विठाला विठाला जगद्गुरु श्री तुकोबराय सांगतायत संत मार्गी चालती यांची लाभो जमाती. तुकोबराय म्हणतायत संत ज्या मार्गाने गेले, संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाची, संत ज्या मार्गाने चालतात त्या मार्गाची माती मला दाखावी. अपेक्षा कोण करते? तुकाराम पाटील, तुकाराम राव, तुकाराम शेठ? जगद्गुरु श्री तुकोबराय जगद्गुरु कोण अपेक्षा करते? जगद्गुरु. बरं, जगद्गुरु तुकोबरायांचा परमार्थ एका पिढीपुरता मर्यादित होता का? तुकोबरायांचा एका जन्मापुरता परमार्थ मर्यादित होता का? जगद्गुरु श्री तुकोबराय जे जे अवतार भगवान पांडुरंग परमात्म्याचे झाले, भगवंतानं जे झाले अभंगामध्ये तुकोबरायांनी पुन्हा वर्णन केलंय.
मती आणि कुंठ म्हणजे कुंठित होणे. जिथं आत्मा गेल्यानंतर, जिथं माणूस गेल्यानंतर मती कुंठित होते, तिथं वृत्तीचा लय होतो. आणि एकदा का वृत्तीचा लय झाला तर पुन्हा मानवाला जन्म मरण संभवत नाही. मग तो कोबर आहे. तुम्ही वैकुंठाला गेला, तुम्ही वैकुंठावर मृत्यू लोकामध्ये आला, तुमच्या वृत्तीचा लय झाला, मती कुंठित झाली. वृत्तीचा लय झाल्यानंतर तुम्ही पुन्हा मृत्यू लोकात आले कसे? बरोबर आहे का नाही? तिथं गेल्यानंतर मती कुंठित होती, वृत्तीचा लय होतो. मग तो कोबर आहे. तुम्ही जन्माला पुन्हा आले कसे? आणि पुन्हा सदैव वैकुंठाला जाता तुम्ही, पुन्हा येता, पुन्हा जाता, पुन्हा येता. हे तुम्हाला संभवतं कसं? पण जगदगुरुष्टी तुकोबरायांनी एका बाळछंद प्रकरणामध्ये तुकोबरायांनी सांगितलं. मी पांडुरंग परमात्म्याला सांगितलं, माझ्या वृत्तीचा लय होऊ देऊ नको. वृत्ती सहित माझं लपवी बाबा बाळचंद. भगवंता पांडुरंगा परमात्म्या, माझ्या वृत्तीचा लय होऊ देऊ नको. तुझे नामचिंतन करण्याकरता मला जन्मोजन्मी या गर्भवासाचं दुःख भोगायचंय. म्हणून तुकोबराय म्हणतायत, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. हो तुकोबराय, तुम्ही कुठून आले, काय आले? संत महात्म्यांचे अनेक प्रकार आहे. आम्ही इथं आलो, आमचं या ठिकाणी कोणीच नव्हतं. हा कोणता देश आहे, हा कोणता वेश आहे, आम्हाला काहीच माहिती नव्हतं. आम्ही सहज फिरत आलो. पण आपल्याकडे आता वेळ खूप कमी आहे. विठाला विठाला सांगतायत, आम्ही जातो, आम्ही येतो. अनेक पिढ्यानपिढ्या तुकोबरायांनी परमार्थ केला, अनेक जन्मोजन्मी तुकोबरायांनी परमार्थ केला. बरं, तुकोबराय म्हणजे साधे सुद्धा आहेत का? तुकोबराय एका पिढीपुरते मर्यादित आहेत का? तुकोबराय चावळीचे मोरे चंद्रगुप्त मौर्यांचा वंश म्हणजे जगदगुरुश्री तुकोबरायांचा वंश. जगदगुरुश्री तुकोबरायांचे मूळ पुरुष संत श्री विश्वंभर बाबा, यांची धर्मपत्नी आमाई. विश्वंभर बाबाचे हरी महाराज आणि मुकुंदा महाराज, हरी महाराजांचे विठोबा महाराज, विठोबा महाराजांचे पदाजी महाराज, पदाजी महाराजांचे शंकर महाराज, शंकर महाराजांचे कान्हैया महाराज, कान्हैया महाराजांचे बोधोबा महाराज आणि त्यांची धर्मपत्नी कनकाई. यांना प्रामुख्यानं 3 मुलं झाले. सावजी महाराज, जगदगुरुश्री तुकोबराय आणि कान्होबा महाराज. सावजी महाराज उपजत चित्ते विरक्त महात्मे होते. बालवयामध्ये त्याने संसाराचा त्याग केला आणि सावजी महाराज प्रपंचाचा त्याग करून घरदार सगळं सोडून निघून गेले. पुन्हा सावजी महाराजांचं चरित्र आपल्याकडे उपलब्ध. आता उरले सगळे धाकटे जगदगुरुश्री तुकोबरायांचे बंधू कान्होबराय. कान्होबराय म्हणजे कोण माहितीये का? 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी जगदगुरुश्री तुकोबरायांचे कान्होबराय होते. पण जे जे अभंग आपण वाचतो आतापर्यंत, तुकया बंधू ज्या ज्या अभंगाला शेवट असेल तो अभंग जगदगुरुश्री तुकोबरायांचा नाही. तो अभंग आहे कान्होबरायांचा. तुकया बंधू म्हणे भावा आणि तुकया बंधू म्हणे देवा. आणि दुसरा एक अभंग आहे केली हरणाळा. असे अनेक जगदगुरुश्री तुकोबरायांचे बंधू आहेत ना, त्यांचे जे अभंग आहेत ना, त्यांचे अभंग तुकया बंधू हे कान्होबरायांचे अभंग आहे. मग जगदगुरुश्री तुकोबरायांची धर्मपत्नी जिजामाता, त्यांना प्रामुख्यानं 3 मुले झाले. हरी महाराज, विठोबा महाराज, नारायण महाराज. 3 मुली झाल्या. गंगाबाई, काशीबाई, भागीरथीबाई. तुकोबरायांनी सगळ्या मुलींचे लग्न लावून दिले. काशीबाईचं लावून दिलं, गंगाबाईचं लावून दिलं, भागीरथीबाईचं लावून दिलं. मी तुकोबरायांचा अधिकार सांगतो तुम्हाला. अधिकार तुकोबराय काय म्हणताय? संत मार्गी चालती त्यांची लाखो बजवानी. तुकोबराय अपेक्षा कशाची करतायत? संत ज्या मार्गाने गेले ना, ज्या मार्गाने संत चालले ना, त्यांची माती मला लागावी ही अपेक्षा तुकोबराय करतायत. पण मी तुकोबरायांचा अधिकार तुम्हाला सांगतो. तुकोबरायांचा अधिकार, बरं तुकोबरायांचा अधिकार जाऊ द्या. जगदगुरुश्री तुकोबरायांच्या मुलीचा अधिकार जर इतका अनन्य साधारण होता तर तुकोबरायांचा अधिकार किती असेल? जगदगुरुश्री तुकोबरायांची मुलगी भागीरथी जवळ येलवाडी गावामध्ये दिल्यानंतर
विकायला जायची ती भागीरथी काय म्हणायची, आई बरी आहे का, बाबा बरे आहे का, माझे बाहेरचं सगळं बरं आहे का, खुशाल चाललंय का, खुशाल चाललंय का, टापटी पाहिजे का, माळीबाईला ती भागीरथी रोज विचारायची. दिवसामागून दिवस गेले, जगदगृष्टी तुकोबरा इकडे वैकुंठाला गेले. माळीबाई सगळ्या दिव गावावर, संपूर्ण पंचकृषीवर, संपूर्ण जिल्ह्यावर, संपूर्ण महाराष्ट्रावर सगळी हळहळ व्यक्त झाले. जगदगृष्टी तुकोबरा सदैव वैकुंठाला गेले. ती माळीबाई येलवडी गावामध्ये भाजीपाला विकण्याकरता 2-4 दिवस गेलीच नाही. आणि अचानक भागीरथीबाई म्हणती, हा का माळीबाई येईना, का माळीबाई येईना, कुठे गेली असेल, आजारी पडली नसेल ना, तिचं काही बरं वाईट झालं नसेल ना. अचानक 4-2 दिवसानंतर माळीबाई पुन्हा गेली. भागीरथीनं पाहिलं आणि भागीरथीनं पाहिल्यानंतर सगळं खाली ठेवलं आणि अशी पटकन मिठी मारली माळीबाईला. माळीबाई सांगा ना, सांगा ना, 4-2 दिवस झाले तुम्ही आलाच नाही, 4-2 दिवस झाले आलाच नाही ना, आई बरी आहे ना, आई खुशाल आहे ना, बाबा खुशाल आहेत ना, देऊचं गाव खुशाल आहे ना, सांगा ना खुशाली, सांगा ना खुशाली. कोण? माळीबाई शांत. आणि माळीबाई शांत म्हणल्यानंतर शाणे माणसं शाणेच असतात. भागीरथीने विचारलं, का काय झालं पाठीमागं गडबड, तिकडं इकडं कुठं बा. भागीरथीने विचारलं, तुम्ही बोलायला तयार नाही, काय भानगडी, काय भानगडी, बाबा बरे आहेत ना, आई बरी आहेत ना. तिने सांगितलं आई बरी आहे, पण बाबा 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 भागीरथी तुझे बाबा सदैव वैकुंठाला गेले. आणि मग त्या भागीरथीनं आता चालू केला, बाबा गेले कवड्या गावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी मुलीचं आणि आईचं तुमचं लक्ष आहे ना? मावशा भाषा समजते ना? संगनमेरी हो मुंबईकर, संगनमेरी समजते ना? आपल्या जीवनामध्ये मुलीचं आणि आईचं इतकं सूत्र कधीच नसतं जितकं सूत्र, जितका एकोबा, जितकं जीवापाड एकमेकावर प्रेम मुलीचं आणि बापाचं असतं, तितकं जीवनात त्या मुलीचं आणि बापाचं जितकं प्रेम असतं, जितकी मुलगी बापावर आणि बाप मुलीवर प्रेम करतो, माया करतो, तितकं कोणावर करते? महिला मंडळ करत? कोणीच करत नाही. मग भागीरथीने धावा केला, तुकोबरा सदैव वैकुंठाला गेली आणि वैकुंठावरून तुकोबरांना या मृत्यू लोकांमध्ये यावं लागलं. आणि भागीरथीला सांगितलं, भागीरथी आता मी सदैव वैकुंठाला गेलो, आता मला थांबता येणार नाही. बाबा तुम्ही काहीच काळजी करू नका, फक्त मला माझी एक इच्छा होती, फक्त डोळ्याने तुम्हाला पाहावं, तुम्ही खुशाल निघून जा बाबा, खुशाल निघून जा, मी तुम्हाला परवानगी आहे, आता तुम्ही येऊ शकता, पण एका अटीवर, फक्त माझ्या हातचे 2 घास तुम्ही काहीतरी खाऊन जा. तुकोबरांचा अधिकार सांगतो, तुकोबरांची मुलं किती अधिकारी, तुकोबरांचा अधिकार किती, 2 घास खाऊन जा, 2 घास खाऊन जा. आता मुलीचा हट्ट, मग सगळ्यात लवकर तयार होणारा पदार्थ कोणता? मावशाऊ पाहिजे, मावशी होती पोळ्या, काय गाड्यांना माहिती शेवया, बरोबर आहे का नाही? शेवया तयार केल्या, शेवया आमच्याकडे म्हणतात शेवया येळल्या, तुमच्याकडं शेवया तयार करणं, शेवया शिजवणं, आमच्याकडे म्हणतात शेवया येळल्या, तुमच्याकडं शिजवल्या. भाषेचा फरक असतो, पंचकृषी बदलली, आता मी 2-3 जिल्हे बदलवले. माणूस वारल्यानंतर आमच्याकडे म्हणतात मेला, तुमच्याकडं
काही थोडस साम्य आहे. शेवया तयार केल्या, पण आता शेवया वाढायच्या कशा, कोरड्या कशा वाढायच्या. मग पुन्हा भागीरथी रडायला लागली, बाबा बाबा माझ्याकडे तूप नाही, माझ्याकडे दूध नाही, कोरड्या शिवाय कशा खाऊ घालू, कोरड्या शिवाय कशा खाऊ घालू. तुकोबरायांना मुलीचा कळवळ आला, सांगितलं एक पातेलं माझ्याकडे आण. पातेलं तुकोबरायांच्या हातात भागीरथीनं दिलं आणि त्या येलेश्वराचं मंदिर त्या येलवाडी गावामध्ये आजही इतिहासाला साक्ष देतं. तो दगडाचा नंदी होता, तुकोबरायांनी तो उठवला. प्रमाण देऊच नका, आता वेळ झालाय. तुकोबरायांनी तो उठवला आणि त्या नंदीचं दूध काढलं. तुमचं लक्ष आहे ना, 60 लिटरच्या दुधाच्या गाया आमच्याकडे, तुमच्याकडे आहेत का नाही माहित नाही. 60 लिटर दूध देणाऱ्या गाया म्हणजे 60 लिटर दूध देणारे जनावर आज अस्तित्वात आहे. म्हणजे 60 लिटर काय बाबा विठाला विठाला 60 लिटर दूध देणारे जनावर आहे आणि ती धार काढणारे माणसं अस्तित्वात नाही. पण बैलाची धार काढणार आहे का कोणी अस्तित्वात? हा, बैलाचं बैल दोनार आहे पण पठ्ठ्या जिवंत आणि त्या दगडाचं दूध नंदीचं दूध काढणार आहे. पण एकच बहादूर जन्माला आला, एकच. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण राधेला पाहून फुलले हरी, बैल दोही पण देवापेक्षा ताकद संतांची काकणभर जास्त आहे. सजीव बैलाचं दूध फक्त देवाला काढता आलं, पण संतांनी निर्जीव बैलाचं दूध काढलं. याच्या करता संत श्रेष्ठ, देव श्रेष्ठ नाही. विठाला आपला विषय लांबत चालला. इतकी भागीरथी अधिकारी होती आणि त्या तुकोबरायांच्या काळामध्ये एक अनगडशाह नावाचा फकीर, भागीरथी लहान होती. अनगडशाह फकीर त्याच्या हातामध्ये कटोरा होता, पण तो कटोरा किती भिक्षा टाका, किती दान टाका, ते कधीच भरत नव्हतं. पण त्याला कोणतरी सांगितलं तुकोबरायांचं सत्व हरण कर, तुकोबरायांकडे जा, हा कटोरा भरून दाखव. भिक्षाम देही भिक्षाम देही. अनगडशाह फकीर तुकोबरायांच्या दरवाजात आला. तुकोबराय नव्हते, भंडारा डोंगरावर गेलेले. तुकोबरायांची धर्मपत्नी जिजामाऊली जात्यावर दळणदळीत होती. भागीरथीच्या दारी बसली. भिक्षाम देही भिक्षा वाढ बाई. आता जिजामाऊलीला काही भिक्षा वाढली नाही, पण भागीरथी जवळ बसलेली. तिने अशी चिमूड भरली जात्यावरची. आता पहिले जाती होती, आता जाती राहिली नाही. त्याचं नाव जातं, ते जातं तर जातच, ते गेलं तर राहिलंच नाही का मावशी आजी? बरोबर आहे का नाही? जातं त्याचं नाव जातं, जातं तर गेलं, आलंच नाही. तिनं चिमूड भरली. त्या जिजामाऊलीला असा राग आला, खायला आपल्याला काहीच नाही आणि तू त्या अनगडशाह फकीराला दान देती. त्या जिजामाऊलीनं काय केलं, असं गोंधळीत पीठ धरलं ना, असं झटकलं, अख्खं पीठ खाली सांडलं. फक्त बोटाच्या सापटीमध्ये जेवढं पीठ पडलेलं होतं ना, तेवढं त्या कटोऱ्यामध्ये फक्त हात झटकला. तुम्ही जागे आहे ना? नक्की नक्की. असा हात झटकला फक्त सापटीमध्ये साचलेलं पीठ. तो कटोरा कधीही टाका, तो भरणारा कटोरा भरला आणि ओसंडून खाली व्हायला लागला. आणि मग त्या अनगडशाह फकीराला वाटलं हात तुकोबर आहे आणि त्याच मुलीच्या चरणावर टंग घातलं, तुकाराम तुकाराम तुकाराम. आणि मग त्या मुलीने सांगितलं, ए बावळटा, असा उतरण्यासारखा काय तुकाराम तुकाराम करतो? लोक जगद्गुरु म्हणतात, संत तुकोबराय म्हणतायत, गुरुवर्य म्हणतायत आणि तू एकही नावानं हाका म्हणतो तुकाराम तुकाराम. पण मी तुकोबराय नाही, मी तुकोबरायांची मुलगी आहे. तुकोबरायांची मुलगी तुकोबराय भंडारा डोंगरावर नामस्मरण करण्याकरता गेले. आणि मग अनगडशाह फकीरानं विचार केला, तुकोबरायांच्या मुलीचा जर इतका अधिकार तर तुकोबरायांचा किती अधिकार? तुकोबरायांच्या मुलीचा काय अधिकार आणि काय तुकोबरायांचा अधिकार? नाही तर आपली पोरं. तुमचं लक्ष आहे ना? नाही तर आपली पोरं. पूर्वीच्या काळी महाराज आम्ही शाळेत जायचं, दाढीवाले बाबा आपण शाळेत जायचं, मास्तर किती हाणायचं आपल्याला. कधी तक्रार जर कधी म्हाताऱ्याला सांगितलं तर म्हाताऱ्याला सांगायचं नाही फुटस्तवर हाण पण हाणच. आता फक्त तक्रार मुलाला करू द्या, मम्मी बापाचा तपास मम्मी करीत नाही, मम्मी लगेच शाळेत. काय समजला? शाळा थांबवायची आहे का? तुला नोकरी करायची आहे का? कोण? आताची मम्मी, आमची मम्मी. अरे आताच्या मम्म्या
मुलगा जर शाळेत चालला ना, कोण कोणी पप्पी घेते, कोण कोणी दप्तर अटकवते, टाटा बाय शिवू, कोण दप्तर अटकवते, कोण त्याची पप्पी घेते, कोण म्हणतं डबा घेतला का, कोण म्हणतं पास घेतला का, कोण म्हणतं वॉटर बॅग घेतली का, आणि कोण माझं शोधे शाळेत चाललं, माझं शोधे शाळेत चाललं करतो का नाही आपण? काय आमच्या जिंदगीत आम्हाला तर लाता बुके आमच्या कमरात घातल्याशिवाय एक काही दिवस शाळेतच गेलो नाही आम्ही. बरोबर आहे का नाही? नाही तर आपले मुलं आता किती सांगावं महाराज, तुम्हाला वेळ भरपूर झालेला आहे. 5वीचा वर्ग भरला 5वीचा. आपले मुलं आपले आणि तुकोबरायांची मुलं, तुकोबरायांची संतान आणि आपली संतान, तुम्हाला सांगतो ना फरक किती आहे. तुकोबरा ह्याच मातीत जन्माला आले का नाही राजे? याच मातीत जन्माला आले. त्यांनी मुलांना योग्य संस्कार केले ना, आपण पुढे चुकलो. 5वीचे पोरं नवीन क्लास टीचर आली. आता नवीन क्लास टीचर आल्यानंतर एक मुलगी उभी राहिली. हजेरी घेतल्यानंतर एक मुलगी उभी राहिली. मॅडम सगळा वर्ग मला 4 दिवस झाले मॅडम, सगळा वर्ग मला मामी म्हणतो. मॅडम सगळा वर्ग मला मामी म्हणतो. आता मॅडम म्हणजे का आपल्या काळाच्या बाई होत्या का, बाई खुर्ची. आता जे सरळ मॅडम सांगितलं मामी म्हणते, उभे राहा सगळे उभे राहा. कोण मामी म्हणतो अशी लाईन धरा भिंतीला. सगळा वर्ग 50च्या 50 पोरं उभे राहिले, पण वर्ग होता 51 जणांचा. 50च्या 50 उभे राहिले, पण एक बेंचवर बसलो. मॅडम विचारलं, हे उभा राहा. तुम्ही बसा. सगळा वर्ग तिला मामी म्हणतो आणि तू का मामी म्हणत नाही? मॅडम आपण अजिबात मामी म्हणत नाही. अरे पण तुझा सत्कार करायला पाहिजे. सगळा वर्ग मूर्खासारखा त्या मुलीला मामी म्हणतो आणि तू मामी म्हणत नाही. पुत्रो व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा अति नीलोकी झेंडा. अरे काल्याच्या दिवशी तुझाच नाही, तुझ्या आई वडिलांचा सुद्धा सत्कार करायला पाहिजे. सगळा वर्ग त्या मुलीला मामी म्हणतो आणि एकटाच पट्ट्यात तू मामी म्हणत नाही. तुझा सत्कारच करणार. पण बाळा एक सांग, सगळा वर्ग त्या मुलीला मामी म्हणतो, पण तू मामी न म्हणण्याचं कारण सांग. तो म्हणतो मॅडम आणि मी तर मामा आहे ना. सगळा वर्ग फक्त मामीच म्हणत होता. हा स्वतःला मामा समजत होता. मामा असे पोर. अहो 10वीचा वर्ग भरला. मी शिक्षक असतो बरं का, मी सुद्धा शिक्षक असतो. पण 93 सालापासून आपला 1 महिना शिवाय पेटा घ्यायचा, उपकरण घ्यायचं. बरोबरच्या दाढी मिशावले पोरं आणि त्यातले ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, हायस्कूल शिकवायचं ते काही सोपं आहे का? म्हणून मी शिक्षक झालो नाही, हा पेशा निवडला. पण मला त्या क्षेत्राचा अनुभव म्हणून सांगतो. 10वीचा वर्ग भरला. आपले पोरं आपले 10वीचा वर्ग भरला. आता बदली क्लास टीचर आले. आता बदली क्लास टीचर आल्यानंतर पहिल्याकडे 2 तासाचा असतो. कशामुळं? हजेरी घ्यायची, प्रेझेंटिंग. मग 15-20 मिनिटांमध्ये सगळं घेतलं. पण आता नवीन मास्तर आल्यानंतर ते शिकवणार आहेत का? कुठपर्यंत शिक्षण आलं, इतिहास कुठपर्यंत भूगोलला, म्हणजे भूगोल कुठपर्यंत शिकवला, इतिहास कुठपर्यंत शिकवला, गणित कुठपर्यंत शिकवलं. सिनियर कॉलेज जर असेल तर कोणते प्रॉब्लेम कुठपर्यंत शिकवले, कोणते काय झाले, कसं झालंय, आपल्याला काही त्यांनी फिरतो कळणार आहे का? पण त्या मास्तर लोकांना कळतं. बरं शिक्षण शिकवलंय कुठपर्यंत आपल्याला कळणार आहे का? म्हणून मास्तर गेलं, सगळ्यांची हजेरी घेतली आणि शांत बसले. पण मास्तर थोडं विनोदी होतं. मुलांनो आता शेवटचे 10 मिनिटं राहिले. प्रत्येकाला सांगा तुमची आवड निवड. प्रत्येकाला आवड निवड सांगितली आणि ते थोडी वारकरी संप्रदायाची संलग्न असल्यामुळं ते म्हणतात, मुलांनो सांगा तुम्हाला कोणती कला आवडती. सांगा मुलांनो तुम्हाला कोणती कला आवडती. 1 नंबरचा उभा राहा. तुला कोणती कला आवडती? तो म्हणतो सर मला तबला वाजवण्याची कला आवडती. तू उभा राहा. मला भोकवाज वाजवण्याची कला आवडती. तू उभा राहा. मला टाळ वाजवण्याची कला आवडती. तू उभा राहा. मला फेटा बांधून कीर्तन करण्याची कला आवडती. तू उभा राहा. मला नित्यनियमाचं भजन गाण्याची कला आवडती. तू पाठीमागचा उभा राहा. मला गायन करण्याची कला आवडती. तू उभा राहा. मला छोटा खेळ गाण्याची कला आवडती. तू उभा राहा. मला बडा खेळ गाण्याची कला आवडती. आणि जो कोपऱ्यात बसलो होतो ना, कोपऱ्यात तुमचं लक्ष आहे, तुम्ही बसा. जो कोपऱ्यात बसतो त्याचं लक्षच नव्हतं. पण तुम्हाला एक सांगू का, ट्रॉफिक हवालदार आणि कीर्तनकार याच्या नजरेतून बसलेला कोणताही माणूस कुठेही झोपू आतापर्यंत कधीच सुटला नाही. ट्रॉफिक हवालदार आणि कीर्तनकार, तुम्ही किती गाड्या दामता, काही करा, कसंही करा, तुम्ही याच्याकडे लायसन नाही ना, तुम्ही 50 मोटरसायकलच्या घोळक्यामध्ये 50 फक्त एक बिगर लायसन विषयावर. ते आताच नव्हतं. आमच्या काळात गाडी विषयावर होती. असं होतं ना, फुगीर होतं. फुगीर ते जसं तडा चालत आलो ना, डायरेक्ट त्या मास्टरच्या पुढे उभं राहिलं. सरांनी सांगितलं, अरे सांग प्रत्येकाला कोणती कला आवडती. तुला कोणती कला आवडती? तो म्हणतो सर मला सुद्धा कला आवडती, पण मला सांगायची लाज वाटती. सरांनी सांगितलं भोकीत कोणती कला आवडती? तो म्हणतो सर
मला पण कला आवडती. अरे पण सांग सर, एक नंबरच्या बेंच उपस्थिती चंद्रकला मला मनापासून आवडते. आता घ्या. सर विचारित होते कोणती कला आवडती. हे बेन सांगत होतं मला चंद्रकला आवडती. हे आपले पोर, हे आपली संतान, ते तुकोबरायांचे पोरं, तुकोबरायांचे. मग तुकोबरायांचे मुलं इतके अधिकाराचे, तर तुकोबराय किती अधिकाराचे. मग ते तुकोबराय सांगताय इतका अधिकार आहे तरी कशा करता सांगतात, जेणेकरून तुकोबराय दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवतात आणि गोळीबार आपल्या दिशेनं करतात. कशा करता, कशा करता, कशा करता. तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे. जेणेकरून या कलियुगातले जे साधक आहेत, योग्य साधनाचा अवलंब करत आहेत, इच्छित साध्यापर्यंत जे जात आहेत, त्यांना जर मी सांगितलं या मार्गाने जा, मी सुद्धा या मार्गाने चालतो, तर त्यांचा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबरायांनी सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं, संत ज्या मार्गाने गेले, ज्या मार्गाने चाले, ती माती मला लागावी. अभंगाचं पहिलं चरण. संत आहेत ना, ज्या मार्गाने चाललेले आहेत त्यांची माती मला लागावी. मग संत कोण कोण चालले? आज ज्यांची नाथ श्रेष्ठी नाथ बाबा या मार्गाने चालली. कोणत्या मार्गाने चालले? आपण मार्ग कोणता, संत कोणाला म्हणायचं? संतांची व्याख्या वारकऱ्यांनी कशी केली, वेदांत शास्त्रामध्ये कशी केली, वेदानं काय केली, शास्त्रानं काय केली आणि पुराणानं काय केली, हा आपण विचार करू. पण आज नाथ षष्ठी आहे, जसे जगद्गुरु श्री तुकोबराय आपण अगदी 2-3 मिनिटांमध्ये अनुभवले, तसे नाथ बाबा सुद्धा आपण अनुभव. विठाला विठाला. नाथ बाबा आमच्या नगर जिल्ह्यामध्ये पैठण गावामध्ये कुलकर्णी या कुटुंबामध्ये, भास्करपंत कुलकर्णी या कुळामध्ये, भानुदासांच्या कुळामध्ये नाथ बाबा जन्माला आले. मग जन्माला आल्यानंतर चक्रपाणी महाराज आणि सरस्वती, त्यांचे पुत्र सूर्यनारायण आणि रुक्मिणी
यांच्या पोटी नाथबाबांचा जन्म झाला आणि नाथबाबांचा जन्म झाल्यानंतर नाथबाबा लहानाचे मोठे झाले. आमच्याच तालुक्याच्या शेजारच्या तालुक्यामध्ये एक वैजापूर नावाचा तालुका आहे. वैजापूरची मुलगी ती गिरजाबाई, तिच्याशी नाथबाबांचा विवाह झाला. नाथबाबांचा विवाह आपण वेळ भरपूर झाला म्हणून लवकर केलं बघ. तुम्ही बाय बाबा लवकर सांगून घेतलं. विवाह झाला पण नाथबाबा यांना प्रामुख्यानं 3 मुलं झाले. एक मुलगा आणि 2 मुली. मुलाचं नाव हरिपंडित आपण जे म्हणतो ना, नाथबाबांचा मुलगा हरिपंडित आणि नाथबाबांना 2 मुली झाल्या. एक गोदावरी आणि दुसरी गंगा. जी गोदावरी होती का गोदावरी, तर त्यांच्या पुढं जगत हे नाथबाबांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जाण्याची जबाबदारी नाथबाबांचा मुलगा करायचा. कोण? हरिपंडित. आणि त्याच्यानंतर त्यांचा वारसा चालवला. आपण आतापर्यंत आपण म्हणतो का कवी मुक्तेश्वर, कवी मुक्तेश्वर, तुम्ही नाव ऐकून आहे ना? कवी मुक्तेश्वर हा नाथबाबांचा नातू, गोदावरीचा मुलगा. त्यानं परंपरा पुढे चालवली. आणि आपण म्हणतो ना रामदास स्वामींची आई आणि जगद्गुरु तुकोबराय जवळ असल्यामुळे जगद्गुरु तुकाराम लवकर येतं. रामदास स्वामींची आई त्यांच्या चरित्रात असं वर्णन आहे. आणि नाथबाबांची धर्मपत्नी गिरजाबाई या सख्या मावस बहिणी असल्यामुळं त्यांचा घनिष्ठ संबंध होता. पण नाथबाबांचे इतके वाङ्मय आहेत आपण कल्पना करू शकत नाही. पण संत ज्या मार्गाने गेले, पण मार्गाने गेल्यानंतर नाथबाबा त्या मार्गाने गेले, ज्ञानोबराय त्या मार्गाने गेले, तुकोबराय त्या मार्गाने गेले, भांडास महाराज त्या मार्गाने गेले, संत सेना महाराज त्या मार्गाने गेले, नामदेव महाराज त्या मार्गाने गेले, जनाबाई त्या मार्गाने गेली. मग एकनाथ महाराजांनी सुद्धा त्या काळामध्ये क्रांती केली. पण त्या वेळेमध्ये यवनांचा सुळसुळाट जास्त होता. मग माणसं यवनांचा काळ असल्यामुळं लोक कथा कीर्तनाला येत नव्हते. आताचे काही लोक लय वेदांत जर सांगितलं ना, जास्त वेदांत ते कीर्तनाला येतच नाही. ते असे पुढे झोपतात, असे बसतात आणि असे झोपतात. म्हणून का झोपले महाराज? तुमचा वेदांत ऐकून आमचा आत्मा कुंडलीत गेला, असे काही माणसं म्हणतात. पण विनोद म्हणजे कीर्तन नाही बरं का, विनोद म्हणजे कीर्तन नाही. पण आता सांगायची वेळ कीर्तनकारांवर आली, तो भाग वेगळा आहे. पण नाथबाबांनी यवनांच्या विरोधामध्ये निषेध व्यक्त केला. आता तुम्ही एक मिनिट ऐका, काय अभंग आहे? हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी. रावणाला दाढी होती का? नाही. पण त्यांना ज्याच्या अगोदर एक सांगायचंय का हे दाढीवाले यवन आहेत ना, त्यांचा नाश कर. पण ते एकदा तुळजाभवानीच्या मातेच्या मंदिरामध्ये उभे जाऊन राहिले. त्यांनी अनेक प्रकारचे रूपक केले, भारुड केले. आणि भारुड कशामुळे केलं? लोककला जर आपण रंजवलं गांजवलं तर लोक कीर्तनात येऊन बसतील, भक्ती करतील आणि भक्ती केल्यानंतर यांचा उद्धार होईल. तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरात जाऊन उभे राहिले आणि त्या देवीला हाक मारली आणि हाक मारली देवीला. आणि या महाराष्ट्रामध्ये क्रांती झाली. एक वाघीण अशी जन्माला आली की तिला
त्या मातेला हाक मारल्यानंतर जी माता निर्गुण स्वरूपामध्ये होती ती सगुण स्वरूपाला आली. आधी निर्गुण रंगलेली भवानी स्वरूपामध्ये ती आणली. आणि मग आता आई म्हणल्यानंतर गोंधळ झालाच पाहिजे की नाही. तिथं तुकोबराय गेले आणि वासुदेव नामाचा संबळ वाजवला आणि तुकोबराने तिथं जाऊन गोंधळ घातला. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी बकरू कोंबड मारायचे, लिंबू लाल उतारा मारायचे, पण त्यांनी तसं केलं नाही. काम क्रोध नावाचा बकरा त्यांनी मारला आणि मग तुकोबरायांनी देवीचा गोंधळ घातला. पण अशा बांधा गोंधावरच्या देवीचा, शेंद्राच्या देवीचा गोंधळ घातला नाही. हाय जेठे विठूचे राहुळ तेथे तुकयाचा गोंधळ. तुकोबरायांनी गोंधळ घातला, तुकोबरायांनी आणि नाथ बाबांनी निर्गुण स्वरूपातली भवानी माता जी माता आई साहेब ती सगुण रूपाला आणली. संत महात्म्यांनी क्रांती केली. संत त्या मार्गाने चालले म्हणून तुकोबराय सांगताय संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाची माती मला लागावी. तुकोबराय संत संत तुम्ही एक तास झाले बडबड करता महाराज. संत संत म्हणजे नेमकं संत म्हणायचं कोणाला? कामेन कर्मनाशस्यात्, त्याच्या अंतःकरणामध्ये काम क्रोध लोभ असेल ना त्याला संत म्हणायचं नाही. काम क्रोध कामेन कर्मनाशस्यात् क्रोधेन ज्ञाननाशनम लोभेन भक्तिनाशस्यात् तस्मात् एतत् त्रयम् त्यजेत. काम क्रोध लोभस्य तेहि तिष्ठन्ति तस्करः ज्ञानरत्नापहाराय तस्मात् जागृत जागृत. कामेन कर्मनाशस्यात्, कामाने कर्माचा नाश होतो. क्रोधेन ज्ञाननाशनम, लोभाने ज्ञानाचा नाश होतो. कामेन कर्मनाशस्यात् क्रोधेन ज्ञाननाशनम आणि लोभेन भक्तिनाशस्यात्. लोभ जर तयार झाला तर भक्ती नाश पावत असती. म्हणून काम क्रोध लोभ या तिघांचा त्याग जो करतो त्याला म्हणायचं साधक. पण ज्याच्या अंतःकरणामध्ये काम क्रोध लोभ असेल तो तुकोबराय म्हणतायत मी त्याला संत मानत नाही. हाय कामक्रोध लोभाची
त्याला मी संत म्हणणार नाही. किंवा तैतरीय उपनिषदामध्ये म्हणजे उपनिषदामध्ये संतांची व्याख्या सांगितलेली आहे. कशी? शांता महांतो निवासंती संतो वसंत वल्लोक हितम चरतः तीर्णा स्वयं भीम भवार्णव जनान आहे तुना ज्ञान पितारयंत. ज्यांचा स्वतःचा भवसागर संपलेला आहे, इतरांचा भवसागर संपून जाण्याकरता जे अहोरात्र मदत करतात, जे वसंत ऋतू सारखे सदैव बहरलेले असतात, त्यांना म्हणायचं संत. किंवा अस्ति ब्रह्मेति चेद्वद सतमेन ततो विदु. ज्याला ब्रह्माचा पूर्ण साक्षात्कार झालेला आहे त्याला म्हणायचं संत. पण ज्याच्या अंतकरणामध्ये काम, ज्याच्या अंतकरणामध्ये क्रोध आणि ज्याच्या अंतकरणामध्ये लोभ असतो त्याला संत म्हणायचं नाही. हे तुकोबराय सांगतात, मी नाही. विठाला विठाला. हे काम आहे ना, काम महाराज नाथ महाराजांनी बरोबर म्हणजे बरेच भरडू प्रकरणामध्ये सांगितलं. काम काय करतो? काम या कामाला विंचवाचं वर्णन केलं. विंचवाचं रूपक नाथबाबांनी दिलंय. विंचवाचं कशा करता? या कामा करता. आणि त्या कामाचं दुसरं एक उदाहरण सांगितले. 2 मिनिटं भजन करा. विठाला विठाला. बाबा नाथ बाबांनी थट्टा या प्रकरणामध्ये कामाचा निषेध केलेला आहे. हाय अशी ही थट्टा भल्या भल्याची लावी ब्रह्मदेवानं त्रैलोक्याला गवसणी घातली. ब्रह्मदेव त्रैलोक्य शोधी थटलेले हरविली बुद्धी गेली नारदाची. नारदी अशी ही थटा भल्या भल्याची या कामानं भर भल्याची थट्टा केली. काम आता देवर्षी नारदाचा जन्म हे देवर्षी नारदाची नारदी कशी झाली? पराशर ऋषी आणि व्यास महर्षींचा जन्म या कामातून कसा झाला? मी कोरोनाच्या प्रकरणात जगलो वाचलो परत कीर्तनाला जर आलोच तर मला तुम्ही आठवण करून द्या का महाराज तुम्ही पनवेल पूर्वच्या कीर्तनात सांगितलं होतं नारदाची नारदी झालीच कशी? पराशर ऋषीने नेमकं काय केलं आणि व्यास महर्षींचा जन्म कसा झाला हे उर्वरित पुढील भागात. विठाला विठाला. काम अंतकरणामध्ये नसावा आणि क्रोध सुद्धा नसावा. माणसाचा काम जर अपूर्ण राहिला तर माणसाला क्रोध येतो. माणसाचा काम पूर्ण झाला तर माणसाला लोभ उत्पन्न होतो. पण भक्ती शास्त्रामध्ये परमार्थ क्षेत्रामध्ये साधकाच्या जीवनामध्ये काम नसावा आणि लोभ सुद्धा नसावा. लोभ सुद्धा नसावा. बसलेल्या माणसांना तर नसावाच नसावा, पण पाखवाद्यांना नसावा, पीटी मास्तरला सुद्धा नसावा, विनेकऱ्याला सुद्धा नसावा, टाळकऱ्याला सुद्धा नसावा आणि इथं तोंडाला फेस येईपर्यंत बडबड करणाऱ्याला सुद्धा नसावा. कोणालाच नसावा. काम नसावा, क्रोध नसावा आणि लोभ सुद्धा नसावा. काही लोक पाकिट फेकून देतात. बरं लोक देतात ना, बरं लोक या शताब्दीचे आहेत ना, जे वागतात ना त्यांनाच देतात. म्हणजे गरीब कीर्तनकार आहेत ना त्यांना काय ते म्हणजे अशी
इंडिओर सारखी फोर्चर सारखी वाडी कार सारखी गाडी घेऊन येतो ना जी महाराज त्यांना असं वाटतं असं करू का तो पातळू का त्याला तर म्हणू त्यांना असं वाटतं म्हणजे एक कीर्तन करायचं एक कीर्तन का तुम्हाला सांग का वारकरी संप्रदायातला एक शब्द आहे वारकरी संप्रदायातला एक शब्द आहे वारकरी संप्रदायातला जो वारकरी जो प्रसिद्ध असतो तो त्याच्या जिंदगीत सिद्ध नसतो आणि जो वारकरी सिद्ध असतो त्याच्या जिंदगीत तो कधीच प्रसिद्ध होत नाही भामटे बरंच भेटतील पण ज्यांच्या खांद्यावर वारकरी संप्रदायाची पताका आहे ना वारकरी संप्रदायाची पताका माझ्यासारखे भामटे तुमच्या घरी येतील माझ्यासारखे भामटे तुमच्या घरी येतील पण वारकरी संप्रदायातले जे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आहेत ना तुम्हाला पावलं झिजवल्याशिवाय ते कधीच तुम्हाला भेटणार नाही त्यांना समाजाचं काहीच घेणं नाही म्हणून वारकऱ्याच्या जीवनामध्ये काम नसावा वारकरीच्या जीवनामध्ये क्रोध नसावा आणि वारकरीच्या जीवनामध्ये लोभ नसावा तुकोबरायांचं वाक्य तुकोबरायांचं पंढरपूरला वारी आनंदीवरून निघाली एक म्हातारी गावात आल्यानंतर आता आपण काय करतो पिकअप मध्ये ट्रॅक्टर मध्ये टेम्पो मध्ये ट्रक मध्ये सामान टाकतो ना पडशी म्हातारी मळ्यात राहायची जाय सापडशी टाकली म्हातारी गावात आली पुन्हा मळ्यात जायची तुकोबरायांचं वाक्य पुन्हा गावात जायची पुन्हा मळ्यात यायची म्हातारी आणि चालली कुठं पंढरपूरला वारीच्या सोहळ्यात तुकोबरायांच्या सोहळ्यात पुन्हा गावात जायची कोणत्या गावाला पालीला जायची मळ्यात यायची 2 किलोमीटर बरं ती म्हातारी आमच्या इकडची तुमच्या इकडची नव्हती बरं म्हातारी कळत नव्हती अशी पिशवी पत्रबाग करायची पिशवी काढायची अशी डबी काढायची भारत पाकिस्तान तुमच्याकडे ऐकलं माहित नाही मिसरी भारत पाकिस्तान म्हातारी पुन्हा गावात यायची पुन्हा मळ्यात जायची पुन्हा गावात यायची पुन्हा मळ्यात यायची कोण म्हातारी आणि चालली पुढं पंढरपूरला पण म्हातारी मळ्यात कशाला यायची माहितीये का म्हातारी मळ्यात आताच्या सासा ज्या आहेत ना साताच्या सासवा पहिल्या सासवा लय कठीण आता ज्यांचं वय 50-60 वर्ष आहे ना आता ज्यांचं वय 50, 65, 60, 70 वर्ष वय त्यांच्या सासा म्हणजे त्यांच्या जन्माला लागलेली 7.5 आमच्या इकडचं तुमचं नाही आमचं शनिग्रज अशा सासा असायच्या ती जायची दुसरं काहीच करत नव्हती तिनं इंटिमेशन द्यायची असं करू नका तसं करू नका मी पंढरपूरला जाईन असं करू नका तसं करू नका पण तुकोबरायांनी सांगितलं म्हातारी पंढरपूरला चालली काही सुनांना सांगत होती हे तुकोबरायांनी गाथ्यात सांगितलं सांगायची माहितीये का आई साहेब पुरीला काय सांगायची माझ्या हातीचा करवडू माझं वाचून नको फोडू आता बरी सुशिक्षित मंडळी तर मला असं झालं गुरु फाटल्यासारखं नेमकं सांगावं का नाही कलवड तुम्हाला माहितीये का संभ्रमित आहे तुम्ही संभ्रमित हा म्हणू का नको म्हणू का हा म्हणू का नको म्हणू तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा काहीतरी एक म्हणा कलवड माहितीये का तुम्हाला माहितीये ना कलवड गोवरे थापायच्या जनावरांच्या
आणि ते रचून ठेवायचं त्याला म्हणतात कलवड. तुमच्याकडे नाव वेगळं असेल पण आमच्याकडे कलवड नाव आहे. आणि तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये कलवडच नाव आहे. हा? शेणीची दुरड. हा, शेणीची धुरड. पण आमच्याकडे त्याला कलवड नाव आहे. आणि तुकोबरायांनी सुद्धा गाथ्यात कलवडच नाव दिलं तुकोबरायांनी. आता कलवड किंवा शेणीची धुरोडी काय असं ते राहिलं का? नाही ना. कलवड राहिला ते राहिलंच नाही ना. धुरोडी थोडी खावायची डवळ करण्यावाली ती राहिलंच नाही ना. पूर्वीचं काहीच राहिलं नाही. पूर्वीच्या काही चूल असायची. चूल 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 पाटा असायचा. पाटावर म्हणता बरं येतं होतं ना. होतं का नाही? आता राहिलंय का? हा? आता नाही ना. आपल्या घरी आहे ना. आमच्या घरी तुमच्या पण आहे. ज्या घरात जुन्या बाया आहेत ना म्हाताऱ्या त्यांच्या घरी आहे. पण आता दुसरं मशीन निघालं. कोणतं बाबा? कोणतं मशीन निघालं? मिक्सर. एक भांड त्या भांड्यात त्या मिक्सर मध्ये त्या मशीन मध्ये मुंडकं गुंतवायचं. कोणचं? त्यात शेंगदाणे टाकायचे, मसाला टाकायचा, पाणी टाकायची, पाणी टाकायचं, झाकण बसवायचं.